नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. शिवाजी पार्कमधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपीला अटक झाली आहे. उपेंद्र गुणाजी पाबसकर असं या आरोपीचं नाव आहे. गुन्हा केल्याचं त्यानं कबूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलता भाऊ असल्याची माहिती सुद्धा मिळतेय. आणि संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप या आरोपीनं केलाय. दादर पोलीस ठाण्यामध्ये चुलत भाऊ श्रीधर पाबसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये तक्रार देण्यासाठी तो सातत्यानं यायचा अशी माहिती सूत्रांकडून मिळते. या प्रकरणामध्ये पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत. तुषार, काय सांगाल? मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कलर रंग फेकण्यात आला होता आणि आता आरोपी पकडला गेला आहे. काय अपडेट्स मिळत आहेत याविषयीचे? सर्वात मोठी बातमी आहे. सकाळी 9:30 वाजता मुंबईमध्ये मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती अज्ञात व्यक्तीने रंग टाकल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता. मात्र अखेर मुंबई पोलिसांनी अवघ्या 10 तासामध्ये आरोपीला शोधून काढलेला आहे. हा आरोपी फार दूरचा नसून ठाकरेंच्या जवळचाच असल्याचं पाहायला मिळतोय. उपेंद्र गुणाजी पावसकर यांनी पोलीस दबावामध्ये गंभीर असा आरोप ठाकरे कुटुंबावरती केल्याचं पाहायला मिळतंय. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे संपत्तीच्या वादामध्ये आपल्याला मोठा हस्तक्षेप करत आहेत. आणि याच रागामधून मीनाताई ठाकरे यांच्या जी पुतळा आहे शिवाजी पार्क बाहेर त्यावरती मी कलर टाकला. मात्र हा आरोपी मुंबई बाहेर पडण्या अगोदरच मुंबई पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्याचं पाहायला मिळतंय. या आरोपीला शोधण्यासाठी मुंबई पोलिसांनी विविध पथकं तैनात केली होती. कारण की ज्या भागामध्ये हा पुतळा आहे त्या भागामध्ये कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा नाहीये. कॅमेरा जरी असला तर त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा अँगल त्या पुतळ्यावरती आपल्याला पाहताना पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे मुंबई पोलिसांनी अनेक त्यांच्या संपर्कासह या आरोपीला शोधून काढलेला आहे. या आरोपीचा आणखी मुंबई पोलीस आपल्याला तपास करताना पाहायला मिळतात. मात्र हा आरोपी मुंबई बाहेर जाण्यापूर्वीच या आरोपीला मुंबई पोलिसांनी बेड्या टाकल्याचं पाहायला मिळतंय. आज पाहिलं असेल तर त्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी सर्व शिवसैनिक जमा झाले होते. स्वतः उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी पाहणी केली होती. सर्वात महत्वाची बाब म्हणजे राज ठाकरेंनी या मुंबई पोलिसांना 24 तासामध्ये आरोपी तुम्ही हजर करा असा इशारा देखील दिला होता. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असता. मात्र मुंबई पोलिसांच्या तपासावरती कोणीही शंका घेऊ शकत नाही. अवघ्या 10 तासामध्ये या आरोपीला मुंबई पोलिसांनी गजाआड केलेला आहे. आणि नुसतंच गजाआड केलं नाही तर या आरोपीकडून धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे की उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे माझ्या संपत्ती प्रकरणामध्ये हस्तक्षेप करत आहेत. नेमकं हस्तक्षेप काय करतायत ते आपल्याला उद्या कोर्टामध्ये पाहायला मिळेल. ह्या आरोपीला 24 तासाच्या आतमध्येच म्हणजे उद्या कोर्टामध्ये हजर केला जाईल. आणि त्या ठिकाणी कोर्टासमोर हा आरोपी आणखी काही वेगळी माहिती देतोय का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः पोलीस आयुक्तांच्या संपर्कामध्ये होते. आणि लवकरात लवकर तपास केला जावा आणि असा जो गुन्हेगार आहे त्याला लवकरात लवकर अटक करावी अशा सूचना देखील दिल्या होत्या. अखेर मुंबई पोलीस आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्रातलं सर्वात सक्षम पोलीस दल ओळखलं जातं. त्या पोलिसांनी सीसीटीव्ही नसताना देखील अवघ्या 10 तासामध्ये आरोपीला आपल्याला अटक करताना पाहायला मिळाली. नुसती अटक झाली नाही, या अटकेमागचं नेमकं कारण काय हे देखील शोधून काढल्याचं पाहायला मिळतंय. बरोबर आहे तुषार. एकूणच या आरोपीने हे कृत्य नेमकं का केलं याचं कारणही शोधून काढलेलं आहे. आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.